नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहतो तर काय मम्मी साहेबांचे कारस्थान काही कमी होण्याचं नावच घेत नाही. इकडे मात्र तात्यासाहेब आणि त्यांच्या मुलीचा एक नवीन आता जबरदस्त गेम. इकडे मंजूचं काय होणार? पूर्वा पाटीलच्या एंट्रीमुळे फायनली तात्यासाहेबांच्या बायकोची सुद्धा एंट्री आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. होय मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपण बघतोय. मंजूला आता खूपच ताप आलेला असतो, तिला बरं नसतं वाटत, म्हणून तिला इकडे ठाण्यामध्ये जाता येत नाही. आणि सत्याने मात्र तिला समजावलंय, तिला आता ताकीदच दिलेली असते की जोपर्यंत वाघमारे तुम्हाला ठीक वाटत नाहीये, तुमचा ताप उतरत नाहीये, तोपर्यंत तुम्ही घरीच आराम करायचा आहे. सत्याने डॉक्टरांना देखील आता इकडे घरी बोलावलेलं असतं चेकअप करायला. आणि तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नवीन मॅडम आली आहे, ती म्हणजे तात्यासाहेबांची मुलगी पूर्वा पाटील. आता तिची स्ट्रिक्ट ऑर्डर असते की मंजूने कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ताच्या आत्ता ड्युटी जॉईन करायलाच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी तिकडे यावं. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, सत्या मात्र आजची काही शक्कल लावतो ना, तो बोलतो मी तुम्हाला तर जाऊच देणार नाही आहे वाघमारे, कारण तुमची आत्ताची परिस्थिती अगदीच जाण्यासारखी नाही आहे. इकडे मात्र आपण पाहतोय, इकडे मोठा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय. सपना आणि मायाने तात्यासाहेबांच्या चक्क बायकोला किडनॅप केलंय. मित्रांनो, जबरदस्त मालिकेमध्ये यूटर्न येताना आपल्याला दिसतोय. आता तिला या सोडून देतात. तिला सोडून दिल्याच्या नंतर तात्यासाहेबांच्या मुलीने म्हणजेच पूर्वाने तिला आता पकडलंय. पूर्वा आणि तिच्या आईची भेट जेव्हा होते तेव्हा तात्यासाहेबांचा सगळा परिवार प्रेक्षकांनो आता पूर्वाने एकत्र केलेला असतो. पुढील भागात आता नेमकं तात्यासाहेब काय गेम करणारे आणि त्यांच्या खेळीमुळे इकडे माया पॅलेसमध्ये सत्या मंजूचा संसार मात्र उद्ध्वस्त होणार की काय, हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना मित्रांनो, तर सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून होते तेच आपण आता बघणार आहोत. तर प्रेक्षकांनो, इकडे मंजू आता किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते, काम करत असते. आणि सत्या मात्र जेव्हा तिकडे येतो, वाघमारे अहो काम कशाला करताय, तुम्ही माझी बायको आहात ना. मंजू म्हणते सत्या काही नाही रे, थोडंसं स्वयंपाक बनवते. मंजू खूप शांत आवाजात आता बोलत असते. सत्या म्हणतो वाघमारे काय झालं, आवाज एवढा बारीक कसा काय आलाय, शांत का वाटतंय तुम्ही? मंजू म्हणते काही नाही रे. आणि सत्य जेव्हा तिच्या अंगाला हात लावतो तेव्हा त्याला समजतं की मंजूला खूप ताप भरलेला असतो. मंजूचा ताप बघून सत्या म्हणतो वाघमारे अहो तुम्हाला किती ताप आलाय, किती कडक झाले तुमचं अंग. तो सरळ मंजूला उचलून घेतो आणि तिच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवतो. इकडे मात्र मम्मी सगळं तयारी वगैरे करून तिकडे बसलेले असतात. आणि सपना म्हणते चला ना मम्मी साहेब, आवरलंय माझं. तर मम्मी आता सत्याला सांगतात की सत्या हे बघ, मी मंदिरात जाऊन लवकर येते. तेव्हा सत्या म्हणतो मम्मी प्लीज लवकर या. आणि मम्मी साहेब मंदिरात जातात. आणि प्रेक्षकांनो, सपना मात्र आवरून जेव्हा येत असते, मम्मी साहेब आहो चला. मम्मी म्हणतात आवरलं ना माझं, लगेच जायचं का आपण? आणि त्या दोघी मात्र निघतात. प्रेक्षकांनो, इकडे मंदिरात जायचं नाहीये सपने आपल्याला. मग कुठे जायचंय? मंदिरात नाही तर मग आता जाणार कुठे आहोत आपण ते तरी सांगा. हो मला सांगाल तरच कळेल ना कुठे जायचे. मी सत्याशी खोटं बोलले असं त्या जेव्हा सांगतात तेव्हा सत्या मंजूला रूममध्ये आणत असतो. तिथे तिला झोपवतो. वाघमारे तुम्हाला कडकडून ताप आलेला आहे, तुम्ही प्लीज असं वागू नका, स्वतःच्या तब्येतीकडे प्लीज लक्ष द्या. किती त्रास होतोय तुम्हाला, का तुम्ही इतका हलगर्जीपणा करताय मला कळत नाही आहे. इकडे मात्र आता पोलीस स्टेशनला ते जे असतात सगळेच उभे असतात. तिकडे पडवळला फोन येतो, नवीन इन्स्पेक्टर त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये येतोय म्हणून. ते आता त्या माणसाला जेव्हा बोलत असतो ना हवालदार, ते म्हणतात हे बघा तुम्ही आता सगळे फोनवर बोलत बसू नका, आपल्या इकडे नवीन मॅडम जॉईन होत आहेत. नवीन मॅडम आता खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यांना लवकरात लवकर सगळेजण कामाला दिसले पाहिजे, चला लागा कामाला पटापटा. असं ते जेव्हा बोलतो सगळ्यांनाच कामाला लागायचं असते. सगळ्यांनी आता इकडे हजर राहायचं, कामाला लागायचं असं ठरलंय. आणि लगेच म्हणतात वाघमारे मॅडम तर नाहीच येत, मग काय करायचं? तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या पूर्वा मॅडमची आता गाडी एंट्री करते. गाडी आल्याच्या नंतर आपण पाहतो त्या बोलतात कुठे आहेत, चला लागा कामाला सगळेजण, काय तोंड बघतायत माझी. इकडे मात्र हे बघा तुमच्या वाघमारे मॅडम इथे दिसत नाही आहेत आणि मला आता त्या आत्ताच्या आत्ता इकडे पाहिजेत. वाघमारे मॅडम आज आल्या नाही आहेत. त्यामुळे ती म्हणते का आल्या नाही आहेत, काय रजा घेतली त्यांनी, काय कारण आहे, वाघमारे मॅडम कशामुळे आल्या नाहीत? तेव्हा तो आता हवालदार बोलतो अहो जसं काम असेल तसं त्या दररोज येतात, आज आल्या नाहीत. आता मात्र प्रेक्षकांनो, इथे नोकरीला पगार कशासाठी देतात माहिती आहे का त्यांना, तुमच्या वाघमारे मॅडमला? हे पगार सरकार यांच्यासाठी देत नाहीत, घरी राहून सेवा करण्यासाठी. आणि वर्क फ्रॉम होमची सर्व्हिस आपल्याकडे नाही आहे, कळतंय का तुम्हाला? अहो समाजाच्या सुरक्षेसाठी ते पगार देतात
सरकार आपल्याला, त्याच्यामुळे समाजाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे असं ती जेव्हा म्हणते, प्रेक्षकांनो समाजाची सेवा केली तरच आता आपल्याला पगार मिळणार आणि काय करणार आहोत आपण तरी, तेव्हा लगेच म्हणतात काय त्यांना सांगा आत्ताच्या आत्ता या, नाहीतर राजीनामा द्या, ड्युटीवर लगेच जॉईन व्हायला सांगा, नाहीतर माझ्या हातात 1 तासाच्या आत त्यांचा राजीनामा आला पाहिजे. आता मात्र तो म्हणतो ठीक आहे मॅडम, मी लगेच आता मंजू मॅडमला बोलतो. मंजूला ते फोन करतात. सत्या बोलतो काय झालं पडवळ बोला. आता तो म्हणतात मॅडम कुठे आहेत? अहो मॅडमला फोन द्या, नवीन इन्स्पेक्टर मॅडमने लवकरात लवकर त्यांना बोलवलं आहे, नाहीतर त्यांचा राजीनामा मागितला आहे. सत्या बोलतो तुमच्या नवीन मॅडमला सांगा त्या आज येऊ शकणार नाही आहेत, त्या खूप आजारी आहेत, त्यांना खूप ताप आला आहे. त्या म्हणतात ठीक आहे मी तसं मॅमला इन्फॉर्म करतो. आणि प्रेक्षकांनो लगेच सत्या आता मंजूला बघतो, डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर जेव्हा चेक करतात मंजूला, ते म्हणतात यांना तर खूपच ताप आला आहे, 103च्या वर ताप आहे, इतका ताप आला आहे आणि तुम्ही इतका वेळ घरी काय करताय, तुम्ही लगेच त्यांना चेकअपला का आणलं नाही आहे? तेव्हा मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय अहो त्यांना आरामाची गरज आहे. डॉक्टरनी स्पष्ट सत्याला सांगितले की त्यांना आता काहीही दगदग करू देऊ नका, त्यांना आराम करू द्या, निवांत राहू द्या. आता ते म्हणतात की हो निवांत राहून देतो आम्ही, तुम्ही समजावून सांगा, ते आमचं ऐकत नाही आहेत. तेव्हा मंजूला डॉक्टर समजावतात हे बघा मॅडम आता इथे तुम्हाला आराम करावा लागेल. तेवढ्यातच आता डॉक्टर गेल्याच्या नंतर बलमा जयदीप तिकडेच असतात. आता बलमा म्हणतो तुमच्यासाठी वाघमारे मस्तपैकी सूप बनवून आणू का? तेव्हा आता प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजू मात्र आता सूप बनवायला होकार देते आणि सत्या मात्र सूप बनवतो. सत्या म्हणतो मला बनवता येत नाही, पण तो रेसिपी लावून आता तो बघत असतो आणि बनवत असतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो पटकन आता माझ्या बायकोसाठी मला करायचे. बलमा आणि जयदीप नाचू नाचू त्याची मदत करत असतात. मस्तपैकी टोमॅटोचं सूप वाघमारेंना आता सत्या घेऊन येतो आणि जेव्हा आता आपण पाहतोय सूप मला आवडलं नाही आहे सत्या तू काय करतोय, तेव्हा बलमा आता पिऊन टाकतो. तो म्हणतो खरंच काय तरी कमी पडले बाबा या सूपमध्ये, ते खूपच आता प्रेक्षकांनो खारट झाले असं तो म्हणतो. आणि इकडे त्यांची मजाच येते. आणि आता उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार आहे, मम्मी साहेबांनी काय कारस्थान करून ठेवलं आहे, मम्मी साहेबांनी चक्क तात्यासाहेबांच्या बायकोला कशाला मरायला किडनॅप केलं आहे, तेच आपल्याला आता उद्याच्या भागात कळणार आहे. प्रेक्षकांनो मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.